आपल्या सर्वांना माहित आहे की टीपीएची एक्झाम ही पुढे गेलेली आहे आणि आजच्या सेशन मध्ये आपल्याला बघायचं की नेमकी एक्झाम किती दिवसासाठी पुढे गेलेली आहे आणि बाकीच्या ज्या काय आपल्या मनातले जे प्रश्न आहेत हे एक्झाम नेमकी का पुढे गेली ह्या सर्व गोष्टींची उत्तर आपल्याला आजच्या सेशन मध्ये करायचे। 3 ते 4 मिनिटाचा सेशन होईल, तुम्ही लक्षपूर्वक बघा का तर तुमच्या अभ्यासाच्या प्लॅनिंगला हा सेशन अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। तर पहिल्यांदा घडलेली घटना काय आहे ते सविस्तररित्या बघूयात आणि त्यानंतर एक्झाम कधी होऊ शकते तेही आपण काय करूयात सविस्तररित्या पाहूयात। तर बघा लक्षात घ्या, पहिल्यांदा जर आपण पाहायचं झालं की एक कालचं नोटिफिकेशन आहे की जे महाराष्ट्र नगर रचना व मूल्य निर्धारण विभागांतर्गत पुणे, कोकण, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद ह्या ज्या विभागामध्ये भरती होणार होती ती तारीख होती 25, 26, 27 आणि या ठिकाणी त्यातली क्लर्कची तारीख होती 26। तर ही एक्झाम जी टीसीएस म्हणजे टीसीएस कंपनी घेणार होती, परंतु इथं असं झालं की त्याच दिवशी विद्यार्थ्यांची या ठिकाणी रेल्वे इंजिनिअरिंगची एक्झाम होती। कदाचित तेही कारण महत्वाचं आहे की एक्झाम पुढे ढकलल्यामुळे कधीतरीच या ठिकाणी वॅकन्सीज येणार आणि त्यामध्ये ऍट अ टाइम 2 परीक्षा येणार आणि त्या ओव्हरलॅप होणार। का तर अगोदरची जी रेल्वे इंजिनिअरिंगची एक्झाम आहे या संदर्भात आपल्याला माहित आहे की ती शेड्यूल होती, 1 वर्ष अगोदर त्याचं शेड्यूल होतं, त्याच्यामुळे ती एक्झाम पुढे जात नसती, ही एक्झाम पुढे जात असते। आता ही एक्झाम जी पुढे गेलेली आहे याचा आपल्याला एक फायदा पण आहे की ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास राहिलेला होता त्यांना तर आपण माहित आहे की आपली अकॅडमी आहेच की जिथून तुम्ही हा अभ्यास पूर्ण करू शकता आणि ज्यांचा अभ्यास झालेलाच आहे त्यांना रिव्हिजन साठी प्रॉपर वेळ पण मिळून जाईल आणि राहिला मुद्दा जे नव्यानं सुरुवात करतायत त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही एक चांगली गोष्ट आहे। त्याच्यामुळे याचा पॉझिटिव्ह बाबीने विचार करून तुम्ही पुढे निर्णय घ्यावा, बरोबर आहे ना। तर निगेटिव्ह एक्झाम पुढे गेली, निगेटिव्ह होणं असं पेक्षा आपल्याला वेळ मिळाला या दृष्टीने आता किती दिवस हे एक्झाम पुढे जाईल। आता याचं एक बेसिक तुम्हाला कारण सांगतो, टीसीएस सध्या ज्या एक्झाम महाराष्ट्रात ह्या एक्झामच्या नंतर हे एक्झाम आल्यानंतर टीसीएस न काय या ठिकाणी एक्झाम घेण्याचं शेड्यूल केलं होतं। त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा बीएमसी। आता ही बीएमसी कोणती तर तुमची इंजिनिअरिंग बीएमसी नाही, बीएमसी क्लर्क आणि बीएमसी कर रचना। आता ही एक्झाम अगोदर होणार, त्यानंतर तुम्हाला सांगतो आयसीडीएस ची एक्झाम होणार, महिला व बाल विकास, आणि त्यानंतर आपण पाहतो की समाज कल्याण विभागाची एक्झाम होणार। का तर या सर्व एक्झाम ज्या आहेत ह्या एक्झाम ह्या टीसीएस कंपनी मार्फत घेतल्या जाणार आणि मग या ठिकाणी ही टीपीएची एक्झाम होणार। आता सर्वसाधारणतः असं बोललं जातं की ही बीएमसी डिसेंबरच्या 1-2 आठवड्यात होईल। आयसीडीएस या ठिकाणी समाज कल्याण, का तर ही एक्झाम काय 1 दिवसाची नाही, ह्याला 3-3, 4-4 दिवस एक्झाम चालणार आहे। आयसीडीएस चा तोच प्रकार आहे, समाज कल्याणचा तोच प्रकार आहे। म्हणजे पूर्णपणे तुम्हाला सांगतो नोव्हेंबर मध्ये तर आता कुठली एक्झाम होऊ शकत नाही, डिसेंबर मध्ये ह्या एक्झाम अगोदर होणार असं आपण म्हणू शकतो। का तर आतापर्यंत असं झालेलं आहे। आता तुम्ही म्हणसाल तुम्ही काय देवऋषी आहे का, तुम्हाला कसं कळालं हे असं होणार आहे, तसं नाही। हे अगोदर काय आहे, अगोदर म्हणजे माग तुम्हाला सांगतो तलाठी, त्याच्याबरोबर आपण वन सेवा वगैरे 23 ला ऍड झाल्या होत्या, त्यावेळेस असं घडलं होतं की एक एक्झाम वन सेवेची जी आहे ही वन सेवेची एक्झाम पुढे ढकलली, परंतु त्याच्या अगोदर मग बाकीच्या एक्झाम ज्या नंतर सुटलेल्या घेण्यात आलेल्या होत्या। तर त्याच पद्धतीने यांचं मॅनेजमेंट असते आणि त्यानुसार जर आपण पाहायचं झालं तर आपल्याला किमान 1 महिना तरी अपेक्षित आहे की अभ्यासाला मिळू शकतो। तर एवढा आहे आणि बाकी काय अपडेट आलंच अर्जंटमध्ये तर ते अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवायला आम्ही सदैव तत्पर आहे। तर 1 महिना डोक्यात ठेवून तुम्ही तुमच्या अभ्यासाचं प्लॅनिंग बनवावं, बाकी बस एवढंच मला या ठिकाणी सांगायचं होतं। तर या ठिकाणी मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।